जो आता संदीप देशपांडे बोलत होते, आणि दुसरा भाग आहे की शांतताप्रिय असणारा समाज म्हणून जैन समाज ओळखला जातो, मात्र वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष करण्याची वेळ का येते आहे, म्हणजे कुठे चुकतंय, कुठे काहीतरी प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे ही वेळ येते असं आपल्याला वाटतंय? नमस्कार. मला असं वाटतंय की कबुतरांचा हा विषय जो आहे हा विषय फक्त जैन धर्मियांशी जो जोडला गेलेला आहे तो चुकीचा आहे. मी लहानपणापासून पुण्यामध्ये आम्ही लहानपणी ढाबळ सांभाळायचो कबुतरांची, 25-25, 30-30 कबूतर आम्ही सांभाळायचो, आणि त्या तिथं कोणी जैन लोकांचा काही संबंध नव्हता. आणि फक्त जैन लोकच हे काम करतात असं काही नाहीये. अनेक लोक जे आपल्या कबुतरांना सांभाळतात, लाखो हजारो कबूतर एकेका ठिकाणी दाणे पाणी घेण्यासाठी येतात. कबूतर हा सर्वस्वी निरुपद्रवी पक्षी आहे आणि कुठे किडे न खाणारा शाकाहारी कबूतर आहे, आणि आपण शांततेचं प्रतीक म्हणून नेहमी त्यांना वापरण्यात आलेलं आहे. आणि असा कबूतर आजपर्यंत, आता काल पण तिथं आपल्या मुंबईला कबूतरखान्या शेजारी जेव्हा लोक जमली ते म्हणत होते आम्ही 40 वर्ष इथं राहतोय, आम्हाला कधी काही त्रास झाला नाही. हे नवीनच कुठला शोध लागला त्यालाही कळत नाही. अचलजी, दोन्हीकडचे हे आर्ग्युमेंट्स आहेत, पण राजू शेट्टी आता या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला सर्वांना हे स्पष्ट करायचं की फक्त कबूतरखान्याचा मुद्दा किंवा फक्त महादेवी हत्तीणीचा मुद्दा किंवा फक्त मासळी बाजाराचा मुद्दा नाहीये, तर एकंदरीत जैन समाजाचा संघर्ष म्हणून हे जे सगळे इश्यूज पुढे येत आहेत त्याविषयी आपण बोलतो आहोत. राजू शेट्टीजी, नेमकी समस्या काय आहे, कुठल्या ठिकाणी आहे, या सगळ्यांचा एकत्रितपणे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी या सगळ्या समस्यांचं मूळ कुठे आहे, का हे सुटत नाहीयेत किंवा कुठल्या लेवलला हे प्रॉब्लेम तयार होत आहेत? खरं तर कुठे बसणार आहे संघर्षाचं मूळ कारण हे आहे की कुठे बसणार आहे. कबूतराचा मुद्दा कदाचित वेगळा असू शकेल, परंतु त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुणाची तरी लहर सांभाळण्यासाठी, कुणातरी धनिकाच्या पोरांच्या हौशेसाठी आमची वर्षानुवर्षाची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती तोडायचं काम जर कोणी करत असेल तर सर्वसामान्यांच्या भावना दुखावणार की नाही. कारण एका बाजूला तथाकथित प्राणी हे पेटावाले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की हत्तीचं शोषण होतं किंवा हत्तीचा छळ होतो, तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इथं जंगलातल्या हत्ती आणून कुणी ते गावात आणत नाहीत. हे जे हत्ती आहेत ते कॅप्टिव्ह हत्ती आहेत. हजारो वर्षापासून त्यांची प्रजाती वेगळी तयार झाली आहे, कारण अगदी रामायण महाभारत काळामध्ये सुद्धा हत्ती पाळली जायची आणि त्याच्यापासून तयार झालेली पिढी ही कायमच माणसात राहिलेली आहे. ती जंगलात कधी गेलेलीच नाही, जंगल काय त्यांना माहिती नाही. आणि राजू शेट्टी, वेळेच्या मर्यादेमुळे मला तुम्हाला इथे थांबवावं लागेल, मात्र तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. हत्तीच्या प्रकरणावरून तुमचा सध्या संघर्ष सुरू आहे कोल्हापूरमध्ये, कबुतरांचा मुद्दा मुंबईमध्ये सुरू आहे, आणि मुंबईमध्येच मेट्रो सिटीजमध्ये इतरही अनेक प्रश्न आहेत. मासळी बाजाराचा प्रश्न असेल, मंदिराचा प्रश्न असेल, अनधिकृत मंदिराविषयी जो मुद्दा समोर आलेला होता. पाठकजी, तुम्ही या सगळ्याकडे कसे बघता? मुळात अशा प्रकारे एका समाजाचे प्रश्न म्हणून ज्यावेळी हे प्रश्न समोर येतात त्यावेळी ते सुटणं सोपं आहे सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणून त्याला कॅटर करण्यापेक्षा, म्हणून अशा प्रकारे आता हे समोर येताना दिसतंय का? नाईलाज म्हणून असे प्रकारे हे पुढे येत आहेत का? मला असं वाटत नाही. बघा, भारत किंवा महाराष्ट्र हा अतिशय डायव्हर्सिफाईड असा प्रदेश आहे. इथे अनेक लोक राहतात, गुन्हेगोविंदाने राहतात आणि प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन देखील निघतात. आता राहिलं मुद्दा कबुतराचा, तर आज माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य अशा सूचना केल्या की वर्षानुवर्षे कबुतरांना आपण फिडिंग करतोय. राईट आहे किंवा रॉंग आहे तो भाग वेगळा आहे, मात्र तो जर कुठेतरी त्रासदायक असेल, आरोग्यासाठी त्रासदायक असेल, तर त्याचा अभ्यास व्हावा, अभ्यास होऊन त्याच्यावर काहीतरी उपाय करावा, आणि हे जे फिडिंग आहे हे हळूहळू कशी कमी करता येईल ते देखील बघावं. आता आज आपण वर्तमानपत्रामध्ये बघितलं की दर 5-10 मिनिटाला एक कबूतर मरतोय, कारण ते फिडिंग बंद झालं, त्याला खायला मिळत नाही, तो अशक्त झालेला आहे आणि कुठेतरी तो मरतोय. त्यामुळे शेवटी तोही प्राणी आहे, तो देखील त्याचं देखील जीवन वाचवा हा देखील प्रयत्न व्हावा. त्यामुळे अतिशय सुयोग्य असं सजेशन त्यांनी दिलेलं आहे की हळूहळू याला टॅपरिंग करत कमी कमी कसं करता येईल, आणि जसं त्यांची विष्ठा आहे, विष्ठ्याला आपण काही ट्रीट करू शकतो का, क्लिनिंग करू शकतो का ज्याच्यामुळे त्रास होणार नाही, हे देखील बघण्याच्या त्यांनी सूचना केल्या आहेत. ठीक आहे पाठकजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. अचल जैनजी, तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं सोल्युशनच्या दिशेनं चाललेलं आहे,
सोल्युशनच्या दिशेने हा सगळा प्रवास चाललाय असं वाटतंय, की आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा हा विषय तापत जाईल असं तुमचं गट फिलिंग सांगतंय? हा विषय निवडणुकीशी संबंधित काही नाहीये. बरं. हा मुळात म्हणजे कबुतरांच्या बद्दल जी काही विचार मांडणी करण्यात आलेली आहे ती सर्वस्वी चुकीची आहे. आता इतके वर्ष अनादी काळापासून चालत आलेलं आहे. इतकी लोक नेहमी आतापर्यंत कबूतर सांभाळत आलेली आणि आता इतक्यातच या सगळा निर्णय घेण्यात आला की मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल रिपोर्ट आलेले आहेत आणि अशा पद्धतीने लोकांना त्रास होतोय. आमच्या घरात, आमच्या स्वतःच्या घरामध्ये टेरेसवर आम्ही रोज कबुतरांना दाणे टाकतो. आमच्या घरामध्ये आज 50 वर्ष झाले, कोणा काही त्रास होत नाही, काही नाही. कसे काय हे निर्णय घेण्यात आलेले, त्याला ही अतिशयोक्ती आहे थोडक्यात. म्हणजे काही संबंध नाहीये की ज्यासाठी आपल्या कबुतरांना आपण दाणे टाकू नये. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही राजकारण दिसत नाही असं तुम्ही समाजाची म्हणताय. शेवटच्या कमेंटसाठी पुन्हा एकदा संदीप देशपांडेंकडे आपण जाऊया. संदीपजी, विषय पर्टिक्युलर आहेत, ते विषय सध्या सोडून ते काही काळासाठी बाजूला ठेवून याच्यामध्ये खरंच राजकारण काही आहे असं तुम्हाला वाटतंय, की हा पूर्ण टेक्निकल प्रश्न म्हणून हाताळला जातोय सरकारकडून? तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. आता उदाहरण सांगतो की ते आता पुण्याचे जे साहेब आहेत, ते जैन साहेब, ते असं म्हणाले की कबूतर शाकाहारी आहे. मुळातच काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. मुळात टेक्निकल नॉलेज नाही, त्यामुळे यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. कबूतर हा शाकाहारी प्राणी नाही. तो किडे मकोड्यावर जगणारा आणि धान्यांवर जगणारा असा बोथ, ज्याला आपण ऑर्मिनिवल म्हणतो, असा ऑम्निवल असा प्राणी आहे, असा पक्षी आहे. आणि कबुतरांची ग्रोथ एक्स्ट्रॉर्डिनरी झाल्यामुळे बाकीचे पक्षी मरतायत. आपण कबूतर पाळायचे आणि बाकीचे पक्षी संदीपजी, मारायचे. यातले टेक्निकल गोष्टी खूप आहेत आणि त्या सांगण्यासाठी बरोबर कदाचित आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की हा तुम्ही जसं सांगताय तेवढाच समज गैरसमजांचा मुद्दा आहे, समजुती गैरसमजुतींचा आहे, की याच्यामागे काही राजकारण पण आहे असं तुम्हाला वास येतोय, की हा प्युअर टेक्निकल आहे? मला वाटतं की याच्यामध्ये राजकारण नाही. हा विषय प्युअरली लोकांना प्रबोधन करण्याचा आहे आणि हे त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. बरं. पण आम्ही प्रबोधनच करून घेणार नाही. हा जर हट्ट कोण करत असेल तर मग त्याच्यामध्ये राजकारणाचा वास येतो. कारण याचे तर राजकारणी लोक इन्व्हॉल्व व्हायला लागले. आज जर हा जो विषय जर स्थानिक लोकांनी बसून सोडवला तर काही प्रॉब्लेम नव्हता. मंगल प्रभात लोढा येणार, त्याच्यामध्ये मग अजून कुठल्या तरी पक्षाचे येणार, मग परत वेगळ्या पक्षाचे येणार, मग तो राजकीय विषय होऊन जातो. मला असं वाटतं समाजाने बसून, याच्यातल्या काही वरिष्ठ लोकांनी बसून याचं प्रबोधन केलं पाहिजे. ठीक आहे, प्रबोधन करायला हवं असं तुम्ही म्हणताय. राजू शेट्टीजी, शेवटची कमेंट तुमची. याच्यामधल्या गोष्टी केवळ टेक्निकल प्रबोधनाने सुटणार आहेत, की याच्यासाठी काही राजकीय शस्त्र, हत्यार, साधनं वापरण्याची गरज पडेल असं तुम्हाला वाटतंय? ठीक. राजू शेट्टी हे सध्या प्रवासात असल्यामुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र चारही पाहुण्यांच्या बोलण्यातून आपल्याला मूळ मुद्दा काय आहे हे डेफिनेटली लक्षात आलेलं आहे. समजूत गैरसमजुतींचा मुद्दा तर आहेच, मात्र हा प्रश्न कसा हाताळला जाणार त्याच्यावर हा मुद्दा पर्यावरणाचा राहतो, की त्या पर्यावरणामध्ये हळूहळू राजकारण येतं, याच्यावर आपलं लक्ष असणार आहे. तूर्त आपली बाजू मांडण्यासाठी आम्हाला वेळ दिल्याबद्दल संदीप देशपांडे, राजू शेट्टीजी, अचल